माणसाला माणसाजवळ आणणे हीच खरी समाजसेवा आणि हीच खरी प्रगती. माणसाने माणसांशी माणसासारखे वागणे हाच खरा मानव धर्म. जर घर रस्त्यावर असेल तर त्याची किंमत चांगली येते, शेती रस्त्यावर असेल तर त्यालाही चांगला भाव मिळतो, पण माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमत संपते, कमी होते. जगाशी बोलायला फोन आवश्यक आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक. फोनवर बोलायला धन लागते आणि देवाशी बोलायला मन लागतं. माणसाच्या जीवनात विश्वास आणि शंका या भिन्न टोकाच्या मानसिक गोष्टी असतातच. आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो, परंतु आपल्यामधील शंका मात्र आपल्यासमोर पर्वत उभा केल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कधीही कुणाचाही घेऊ नका. आपल्या सुखासाठी इतरांना अजिबात देखील दुखवू नका. परमेश्वर हे सारे बघत असतो. आपल्या कर्माचे फळ आपल्याला याच जन्मात भोगावे लागते. म्हणून कुठलाही निर्णय घेताना, बोलताना दुसऱ्याच्या मनाचा, भावनांचा विचार करावा. कोणतीही व्यक्ती जन्माने नाही तर आपापल्या सत्कर्माने महान होते. लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात, पण आयरन मात्र कायम टिकून राहते. अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम आयुष्यात अनंत राहतात. अनोळखी अनोखी म्हणत असताना अचानक एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजे मैत्री. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी सजग होऊन कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच. इच्छा आणि अपेक्षा मर्यादित असल्या की स्वाभिमान विकण्याची वेळ येत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आतील मी जेव्हा एखाद्याबरोबर जुळतो तेव्हा आम्हीचा जन्म होतो. या आम्हीला आम्ही ठेवायचं की तुम्ही करायचं हे प्रत्येकातील मीवर अवलंबून असतं. परिस्थितीप्रमाणे बदलणारी माणसे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलविणारी माणसे सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणार नाही. आपली खरी कहाणी त्याच माणसाला ऐकवा जो वाचून झालेलं पुस्तकही सांभाळून ठेवतो. आपल्या कामाशी प्रामाणिक असलो की अपेक्षेविना पण अनेक चांगली फळं आपल्याला मिळतात. शांत राहणे आणि गप्प बसणे ह्यात खूप फरक आहे. शांतता शक्ती देते तर गप्प बसणे आतल्या आत घुसमट वाढवते. पाण्यात राहायचे तर माशांशी नुसती मैत्री करून भागत नाही, तर स्वतःला मासा बनावे लागते. खरेपणा सिद्ध करता येत नाही, म्हणून कित्येकदा खरी माणसं परिस्थितीमुळे खोटी पडतात. कोणतेही कर्ज असो की कर्म या अशा गोष्टी आहेत ज्या फेडल्याशिवाय माणूस धड जगूही शकत नाही आणि मरूही शकत नाही. नात्यांचा वटवृक्ष बहरण्यासाठी भावनांचा ऑक्सिजन पुरेसा असतो. वेळेनुसार जी व्यक्ती बदलत जाते ती व्यक्ती कधीच आपली नसते, पण वाईट वेळेतही जी आपल्याबरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काची असते. सर्व कर्म प्रकृतीच्या नियमानुसार होत असतात, पण अहंकाराने भ्रमित झालेला मनुष्य स्वतःलाच कर्ता समजतो. आयुष्यात सुंदर क्षणांची वाट पाहण्यात वेळ घालवायचा नसतो. जो क्षण आयुष्यात येईल त्याला सुंदर करण्याचा प्रयत्न करायचा असतो. जीवनाचे दोन नियम आहेत, बहरायचे फुलासारखे आणि दरवळत राहायचे सुगंधासारखे. आयुष्याचं सुख कशात आहे माहीत नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा. तीच खरी श्रीमंती. सुखी माणसाचा सदरा विकत मिळत नाही, तो आपल्यालाच शिवावा लागतो, आपल्या स्वभावाच्या मापानी आणि भावनांच्या धाग्यांनी. बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो. सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही. निसर्गाशी एकरूप राहायला शिका, कारण काही गोष्टी वेळेनुसार बदलत असतात. त्या बदलांना मान्य करायला शिकले तर जगणे अवघड नाही.